सहकार मंत्र्यांकडील सुनावणी पूर्ण होऊन महिना उलटला तरी निकालाची प्रतीक्षा। मध्यवर्ती बँक कधी येणार अडचणीतून बाहेर? नाशिक जिल्हा बँकेच्या माजी संचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कलम 88च्या चौकशीनुसार 182 कोटींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। याला संबंधितांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आव्हान दिले आहे। सहकार मंत्र्यांकडील ही सुनावणी 7 मे रोजी पूर्ण झाली आहे। यावेळी या प्रकरणाशी संबंधित सर्व माजी संचालक उपस्थित होते। ही सुनावणी पूर्ण होऊन 1 महिना होत असला तरी निकाल समोर आलेला नाही। यामुळे नेमका काय निकाल दिला जातो याकडे जिल्ह्यातील बँकेचे हजारो ठेवीदार, सभासदांचे तसेच सहकार क्षेत्राचेही लक्ष लागून आहे। बँकेचे 29 माजी संचालक आणि 15 अधिकारी व कर्मचारी यांच्या कलम 88 नुसार झालेल्या चौकशीअंती 182 कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। विद्यमान कृषी मंत्री, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार अशा दिग्गजांचा यात समावेश असून संबंधितांवर 1 लाखांपासून 8 कोटींपर्यंतची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। या प्रकरणी सहकार मंत्र्यांकडे या सर्व संबंधितांनी धाव घेत चौकशीला आव्हान दिले होते। नाशिकमध्ये या मुद्द्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यावरील निकालाची मात्र प्रतीक्षाच आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हा बँकांची बैठक 13 जून रोजी होणार आहे। त्यात नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या बँकांना मिळणार आहेच, शिवाय बँकांच्या अडीअडचणीही समजावून घेतल्या जाणार आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।